सदैव सेवेचं सूत्र मनात ठेवून समर्पित भावनेने काम करणारं आदरणीय व्यासपीठ आणि त्या समर्पण भावनेला समरसतेने सहभागी होऊन कार्यरत राहणाऱ्या माझ्या साऱ्या बंधूंनो आणि भगिनींनो, मी साधारण चेहऱ्यावरून असं जाणू शकतो की चहाची सुटी जरा धावपळीत तुम्हाला इथे बोलावून झाली आणि नंतरच्या कार्यक्रमानंतर फूड बिफोर थॉट ही फार कठीण गोष्ट असते. पण आपण एका वेगळ्या टप्प्यावर आपण कार्यरत आहोत आणि त्यामुळं गेल्या 60 वर्षाचा आढावा आपल्यासमोर वेगवेगळ्या पद्धतीने आलेला आहे. ज्यांनी ही बँक कमालीच्या कष्टानं मोठी केली, आजचं असलेलं उत्तम चित्र ज्या अनेक मंडळींनी पायातलं दगड होऊन केलं, आज ते आपल्यात नाहीत किंवा असले तरी सुद्धा वयाच्या दृष्टिकोनातून वडीलधाऱ्या शब्दामध्ये ज्यांची मांडणी करता येईल असे झालेले आहेत, अशा सर्वांना मी सर्वप्रथम आपणा सर्वांच्या वतीने मनपूर्वक अभिवादन करतो. याच्या अगोदरच्या सत्रात काटेकोर लावलेल्या 10 निकषांच्या आधारे आणि त्यातल्या वेगवेगळ्या निकषांच्या पार्श्वभूमीवर आपल्यापैकी अनेक मंडळींनी इथे येऊन बक्षीस स्वीकारलं. त्या सर्व मंडळींचंही मी मनापासून अभिनंदन करतो. मी सुरुवातीला अभिवादन केलं आणि नंतरच्या वाक्यात मी अभिनंदन केलं. हा जो प्रवास असतो, हा प्रवास मी माझ्या बोलण्यातून उलगडून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जगातलं कुठलंही संस्था जीवन हे मनुष्य जीवनाशी निगडित आहे. मी फार वर्षापूर्वी मुंबईच्या ओबेरॉय शेरटनमध्ये झालेल्या एका प्रेस कॉन्फरन्सला हजर होतो. बिल गेट्सला काही जण प्रश्न विचारत होते. आपण आता IT च्या क्षेत्रात वावरतो आणि एक प्रश्न असा विचारला की असा काही संगणक तुम्ही तयार कराल का की ज्याला माणसाची आवश्यकताच भासणार नाही. फार सुंदर उत्तर एका वाक्यात संगणकाचे जाणकार असलेल्या बिल गेट्सने ख्यातनाम पद्धतीने दिलं आणि ते असं म्हणाले की कदाचित असा संगणक तयार करता येईल, पण माणसाशिवायचा संगणक कार्यरत राहू शकणार नाही, असं माझं मत आहे. मनुष्य हा कोणत्याही कामाचा गाभा आहे, आत्मा आहे. इतिहासातल्या कोणत्याही कामाचं आपण अवलोकन केलं आणि जी जी कामं उंचीवर गेली आहे त्या त्या कामांमध्ये एक समान धागा असा आहे की ज्यावेळी माणसं एका व्यवस्थित पद्धतीने वागतात तेव्हा ती संस्था मोठी होते. जेव्हा व्यक्ती त्याच्या स्वतःच्या जीवनात मूलभूत मूल्यांनी वागतो तेव्हा ती संस्था मोठी होते, तेव्हा ती व्यक्ती मोठी होते. मोठेपणे अवलंबून असतं एक झोकून देण्यात, 2 गाडून घेण्यात आणि झोकून दिल्यावर आणि गाडून घेतल्यावरही आम्ही झोकून दिलंय आणि गाडून घेतलंय असं न म्हणण्यात. ही मोठेपणाची 3 सूत्र आहेत. याला जगातलं कोणतंही राष्ट्र अपवाद नाही. मी बोलण्याच्या ओघात धावते, जे आढावे घेता येतील ते घेईन. आपण व्यक्ती जीवनाचा प्रवास घ्या, आपण संस्था जीवनाचा प्रवास घ्या, आपण समाज जीवनाचा प्रवास घ्या.
आपण संघटना जीवनाचा प्रवास घ्या, आपण राष्ट्र जीवनाचा प्रवास घ्या. प्रवास कुठलाही असला तरी त्यात काही मूलभूत मुद्दे आहेत. अकोला अर्बन बँक मोठी झाली आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नानं आणि आपल्या पूर्वी केलेल्या अनेकांच्या प्रयत्नानं मोठी झाली. प्रयत्न नावाचा विषय ज्यावेळी आपल्या स्वतःच्या असलेल्या कोणत्याही कारणामुळे जरा दूर होतो तेव्हा यश नावाचा विषय आपला केव्हा हुलकावणी देईल हे सांगता येत नाही. आपण आर्थिक क्षेत्रात आहोत, आपण गतिमान असलेल्या जीवनात आहोत. पूर्वी कधीही नव्हते अशा नियंत्रणाखाली आहोत. विश्वास नावाचा विषय आणि त्याचा अधिष्ठान घेऊन आपण कार्यरत आहोत, पण सार्वजनिक जीवनातला विश्वास सतर्कतेने पाहायला पाहिजे अशा वातावरणात आहोत. आणि त्यामुळे आपल्यावरची असलेली जबाबदारी आपण या निमित्तानं अधिक समजावून घेण्याची मला आवश्यकता वाटते. माझी आई मला नेहमी असं म्हणायची की यशाचे आणि कौतुकाचे क्षण आयुष्यात जेव्हा येतात ते नक्की स्वीकारायचे असतात, पण यशानं हुरळून जाणारी माणसं कायमस्वरूपी टिकाऊ काम करत नाही. ती शिक्षिका होती. मग मी तिला विचारायचो, मी 4वी-5वीत असेल तेव्हा विचारायचो. मला फारसं तिचं बोलणं समजत नसे नेमकेपणे, वयानं लहान असल्या कारणामुळे, पण त्याचा माझ्या मनावर एक सूक्ष्म परिणाम झाला. आणि त्या परिणामाचा मी ज्यावेळी अशा पद्धतीने तिची वाक्यांचा नंतर विचार करत गेलो त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की संस्था जीवन आपल्याला पुढे न्यायचं असेल तर संस्था जीवनाकडे काही मूलभूत दृष्टीने पाहिलं पाहिजे. आणि ती जी मूलभूत दृष्टी आहे तो आपला विचार आहे. आपण जागतिक पातळीवर ज्याचं आता सूक्ष्म अध्ययन केलं जात आहे, आपणापैकी किती लोकांना त्याची माहिती मला कल्पना नाही, संघ विचाराचं संघटनात्मक असलेलं पृथक्करण आज जागतिक पातळीवर चालू आहे. त्याची 100 वर्ष येत्या वर्षभरात ती सुरू होणार आहेत. हा विचार बलिष्ठ झाला, हा विचार समृद्ध राहिला, या विचाराच्या ठायी काही गोष्टी निर्माण झाल्या, याच्या पाठीमागची सूत्र कोणती आहेत? आमच्याकडे लोकांनी दुर्लक्ष केलं, आम्हाला राग आला नाही. लोकांनी आमची टिंगल केली, आम्ही समजून घेतलं की असं होत असतं. झेपवलं नाही म्हणून टिंगलीनंतर लोकांनी आमच्यावर टीका करायला सुरुवात केली. करा, तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा, आम्हाला जे सुचतं ते आम्ही करणार आहोत. इतकं सगळं झाल्यावर लोकांना असं लक्षात यायला लागलं की ही माणसं जरा बरी काम करतायत म्हणून थोडं कौतुक करायला लागले. आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्ही काही वेगळं करत नाही. कौतुक करायला लागल्यावर म्हणजे टिंगल करत होते तेव्हाही, टीका करत होते तेव्हाही आणि कौतुक करत होते तेव्हाही आम्ही असं म्हटलं ठीक आहे, अनेक माणसं चांगलं कामं करतात, आम्ही करतो. लोकांना असं वाटलं की आपण कौतुकाचं पुढची पायरी यांच्यासाठी द्यावी आणि त्यांनी गौरव करायला सुरुवात केली. त्या गौरवामध्ये मग उपमुद्दे येतात. काही जण मनापासून गौरव करतात, काहींना गौरव करण्यात आम्ही होतो असं दाखवायचं असतं, काही गौरवात सामील होत नाही पण ते गौरवाचे शिलेदार असतात. असं जसं टाळ्यांच्या बाबतीत घडतं तसं गौरवाच्याही बाबतीत घडतं. टाळ्यांवर पुलंचं एक फार अप्रतिम भाषण आहे आणि मला वक्तृत्व स्पर्धेत जेव्हा बक्षीस मिळालं पुण्याला त्यावेळी त्यांनी ते भाषण केलं, त्यामुळे माझ्या फार लक्षात येते. सांगावं लागलं आणि टाळी पडली की समजायचं मनात नक्की नाही आहे, म्हणतायत म्हणून करतो.
टाळता येत नाही. इतकं सांगितल्यावर सुद्धा साधी गोष्ट करू नये का म्हणून वाजवली जाते, ती आग्रहातून असलेली टाळी असते. मी टाळी वाजवली असं लक्षात राहावं आणि शेजारचा वाजवतोय असं पाहून ती वाजवावी. काही वेळा उत्स्फूर्ततेने असं वाटतं की कोणी काही म्हणत नाही आहे, तरी मला टाळी वाजवली पाहिजे. मी इकडे तिकडे बघत नाही आणि मग मी ती टाळी वाजवतो. किती वेळ वाजवतो, मला उत्स्फूर्त आतून येतं तेव्हा टाळी वाजवली जाते. काही वेळा आपण ग्रहण करत असतो, टाळीही वाजवावी असं भान राहत नाही, पण अंतःकरणात मात्र टाळ्या वाजवण्याचे सारे भाव उमटलेले असतात. त्यावेळी माणसं झोकून दिली असतात, गाडून गेलेली असतात, त्यांना टाळी सुद्धा नको असते. अशी टाळी नको असणारी एक टाळी मनामध्ये उमटते. हा संस्था जीवनाचा असलेला प्रवास आहे. टाळीच्याही बाबतीत असं वाटतं, माझ्या सहकार्याचं कौतुक झालं तर वाजवतोय टाळी, माझ्या शाखेचं आहे ना, माझी शाखा. दुसऱ्या शाखेच्या वेळी मला टाळी वाजवलीच पाहिजे असं मला फारसं वाटत नाही. चाललाय आपला सोहळा. पुलं एकदम असं म्हणाले त्या भाषणामध्ये, समरस झाल्याशिवाय, म्हणून मी सुरुवात त्या शब्दाने केली, सहभागी झाल्याशिवाय, आणखी जास्त कौटुंबिक शब्द वापरायचा तर सहोदर वृत्ती धारण केल्याशिवाय बंधुत्व किंवा भगिनत्व प्राप्त होत नाही. आपण सारे कोणत्या कपॅसिटीज इथे आहोत, नॉट बाय वे ऑफ पोस्ट. अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. मग अशी आमच्या वहिनींना वाटलेला उल्लेख केला विवेकजींनी, असे महामंत्री आहेत, वेगवेगळे संचालक आहेत, त्या ब्रँचचे असलेले सारी जी मंडळी आहेत ती त्या ब्रँचचे प्रमुख म्हणून आहेत, ब्रँच मॅनेजर्स म्हणून आहेत, बँकेचा स्टाफ आहे. ही झाली पदं. ही ज्ञान संपन्नतेने, अनुभव संपन्नतेने, सक्षमतेने, कर्तृत्वानं अशा वेगवेगळ्या पद्धतीने प्राप्त होतात. पण या पदांमध्ये असलेला जो भाग आहे त्याच्यामध्ये एक समान सूत्र असतं. व्यक्तीच्या मोठेपणाशी ते जोडलेलं असतं. संस्था जीवन विकसित करताना ते फार मोठे असतं. कार्यक्रमाची सुरुवात झाली तेव्हा आम्हा सर्वांना असं आवाहन केलं की आपण दीप प्रज्वलन करा आणि या दोन असलेल्या भारत मातेचं पूजन करा आणि छत्रपतींच्या असलेल्या प्रतिमेचं पूजन करा. मी दीप प्रज्वलन केल्यानंतर नमस्कार करत असताना माझ्या मनात असा विचार आला की छत्रपतींना वंदन कशाचं आहे? ते शूर होते याचं आहे, त्यांनी हिंदवी स्वराज्याची प्रस्थापना केली याचं आहे, वगैरे वगैरे. आणखी मी 10 शब्द उच्चारू शकतो. एकमुखानं सांगायचं असेल इतिहासाच्या अभ्यासकांच्या बाबतीत, बाबासाहेब पुरंदरेंपासून दवेजींपासून आणखी मी 10 नावं घेऊ शकतो, ज्यांनी पांडुरंग बलकवडेंपर्यंत जे जी मंडळी इतिहासाचे अभ्यासक आहेत त्यांच्यामध्ये एक समान सूत्र असं आहे की शिवाजी महाराजांनी असं एक कौटुंबिक राज्य निर्माण केलं, कौटुंबिक, की जिथे राजा नावाचा विषय हा राजाच्या कृतीशी जोडला होता, शब्दाशी नव्हता. म्हणजे ज्या शिवराज्याभिषेकाचा 350वा आपण सोहळा साजरा करतोय त्याची आठवण ठेवून बोलायचं झालं तर असं म्हटलं जातं की जेव्हा छत्रपती त्या पायऱ्या चढत होते त्याचं एक भावनिक वर्णन बाबासाहेब पुरंदरे करायचे. आणि मी त्यांना एकदा विचारलं की हे भावनिक वर्णन आम्हाला भावते, तेव्हा ते मला असं म्हणाले, प्रकाश हे भावनिक वर्णन नाही, हे वस्तुस्थितीत आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातला विचार कसं काय तुमच्या लक्षात आला? ते म्हणले की ते नमूद आहे, त्याचा अभ्यासक होते. ते पायऱ्या चढत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की आज माझा तानाजी नाही, आज माझा बाजी नाही. या सोहळ्यात मला गौरव प्राप्त झालाय,
पण या गौरवाचे धनी आज नाहीत. हा समूहामध्ये जेव्हा स्वाभाविकरित्या मेसेज जातो ना, तेव्हा समूह हा बलदंड होतो. मगाच्या कथनामध्ये आलो होतो की कोणीतरी जांबुवंत असं सांगतो की तुझ्यात ही शक्ती आहे. अरे ज्यांनी हे आजचा दिवस आणला त्यातले काही माझ्या बरोबर आहेत आणि काही माझ्या बरोबर नाहीत. दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात मित्रांनो, ज्याला आपण आजच्या काळातही आपण रिलेव्हन्स म्हणून जोडू शकतो. एक असते निपुणता, एक्सलन्स, आणि दुसरी असते नैष्टिकता, डिव्होशन. निपुणता असली की नैष्टिकता येतेच असं नाही. नैष्टिकता असली आणि निपुणता थोडी कमी अधिक असली तरी सुद्धा त्या नैष्टिकतेच्या आधारे फार मोठी कामं होतात, असा जगाचा इतिहास आहे. कोणती बँक मोठी होते? अन्य संस्था जीवनाच्या बाबतीमध्ये जसं म्हणता येईल तसं बँक कोणती मोठी होते? ही बँक का मोठी झाली? या बँकेने चढ उतार पाहिले. मगाशी मी वापरलेले जे 5 शब्द आहेत ते सगळे वेगवेगळ्या टप्प्यात पाहिले. प्रखर टीका अनुभवली, प्रहार अनुभवले, अनपेक्षित घटनांनी नामोहरम व्हावं असे प्रसंग अनुभवले. यशाच्या शिखरावर जात असताना स्वामी विवेकानंदांचं मला एक आवडणारं वाक्य आहे की सक्सेस इज नॉट टू बी मेजर्ड बाय द हाईट दॅट यू अचीव, बट इट इज टू बी काउंटेड बाय द ऑब्स्टॅकल्स दॅट यू ओव्हरकम. ज्या अडथळ्याच्या शर्यतीतून तुम्ही ते प्राप्त केलंय आणि त्या प्राप्त केलेल्या यशाला टिकाऊ स्वरूप देण्यासाठी धडपड करणारी मंडळी आज इथे सभागृहात आहे. ज्यांनी तोही कालखंड पाहिला, ज्यांनी त्या कालखंडातले कटू वास्तव जिरवले, पचवले, पण झिजणं कमी केलं नाही, त्यांच्या असलेल्या या कष्टपूर्ण वातावरणामुळे आजचा दिवस आहे, हे आपण माझ्यासह सगळ्यांनी मनावर बिंबवण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून याचं सूत्र पहिलं असं आहे की ठीक आहे, आपण आता एका अर्थानं टेबलाच्या असलेल्या 2 वेगळ्या बाजूंना आहोत, मात्र विचार करत असताना तो नेहमी एकत्रित करावा लागतो, तो सामूहिक असावा लागतो. पुढचं फार महत्वाचं म्हणजे तो मान्य नसला तरी त्याचं क्रियान्वयन करताना एक विषय बाजूला ठेवून त्या कृतीमध्ये सहभागी व्हावं लागतं. सगळेच विचार मला मान्य होतील असं नाही, सगळ्या गोष्टी मला पटतील असं नाही, सगळ्या माझ्या मनाप्रमाणे घडतील असं नाही, पण आपण ठरवलं, सगळ्यांनी मिळून ठरवलं. हे सगळ्यांनी मिळून ठरवलं नावाचा जो विषय आहे याला फार महत्व आहे. आणि सर्वसाधारणपणे मनुष्य, मगाशी मी टाळ्यांचे ते 3-4 प्रकार सांगितले, त्यानुसार वागताना असं वागतो की माझ्या मनाप्रमाणे नाही झालं. मी मनोवस्था नावाच्या विषयासंबंधी आपण सगळ्यांशी आत्ता बोलतोय. माझी मनोभूमिका अशी असली पाहिजे की मी कार्य करत राहणार आहे, कारण ही संस्था माझ्या कामातून उभी राहणार आहे. जांबुवंतानं हनुमंताला सांगितलं ही सत्य गोष्ट आहे, पण खारीलाही असं वाटलं की मी माझा वाटा उचलला पाहिजे, ही त्याहून अधिक महत्वाची गोष्ट आहे. त्याहून अधिक हा शब्द मी अशासाठी वापरला की तिला वाटत होतं ना की मी कसं काय या सेतूमध्ये मदत करू शकते. मी सामान्य असेल बँकेमध्ये, मी कसं काय मदत करू शकतो. एवढं मोठे शब्द वापरले. व्हिजन असं असलं पाहिजे, मिशन असं असलं पाहिजे, 1800 कोटीचं डिपॉझिट, 1111 कोटीचे ॲडव्हान्सेस, असं साधारण 3000 कोटीपर्यंतचा प्रवास करायचा. मगाशी सोनटक्के साहेबांनी सांगितलं. आपला काय रोल आहे बा त्याच्यात? आपला काय रोल आहे असं वाटायला लागलं की मी त्या घटकापासून दूर होतो. केमिस्ट्रीमध्ये असं म्हटलं जातं की तुम्ही स्वतःला पूर्णपणे मिसळून घेतलं पाहिजे. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया वैसा. मनशक्ती केंद्र आहे लोणावळ्याला,
त्यांचे विज्ञानानंद नावाचे स्वामी होऊन गेले. त्यांचं दर महिन्याला एक अंक निघतो मनशक्ती नावाचा. फार छोटंसं असतं, साधारणतः 200 शब्दात लिहिलेला एक लेख असतो. 200 शब्दात म्हणजे वाचायला 2-3 मिनिटं पुरतात. त्या एका लेखात असं म्हटलं होतं की माती नावाचा विषयी पाण्यात विरघळतो, तुरटी नावाचा विषयी पाण्यात विरघळतो, पण मातीने विरघळलेलं पाणी मातीमय होतं आणि तुरटीने विरघळलेलं पाणी वरचं नितळ करतं आणि खाली तुरटी जाऊन बसते. मनोभूमिका करताना आम्हाला सगळ्यांना एकत्र राहून काम करण्याची भूमिका, ज्याला आपण मोठ्या प्रमाणातला मॅनेजमेंट शब्द वापरतो की इट मस्ट बी टीम स्पिरिट, हे मला 100% मान्य आहे की बोथ वे असतं. पण बोथ वे असताना मानवी मन असं आहे की त्याला एक्सपेक्टेशन जास्त असतं आणि एक्झिक्युशन कमी असतं. मी मानवी मनाच्या बाबतीत बोलतोय. म्हणजे सगळ्यांनी मिळून ठरवलं तर मला असं वाटतं की या 4 गोष्टी यांनी पूर्ण केल्या पाहिजे. ते केनेडीचं फार प्रसिद्ध वाक्य आहे की प्लीज डोंट आस्क मी व्हॉट युअर कंट्री हॅज डन फॉर यू, प्लीज टेल मी व्हॉट यू आर डुईंग फॉर युअर कंट्री. ते राष्ट्राध्यक्ष असताना त्यांचं हे अतिशय प्रसिद्ध विधान आहे, मी माझ्या असलेल्या सगळ्या कामात काय रोल करणार आहे. आणि हा जो रोल आहे ना, हा रोल फार महत्वाचा आहे. तुम्हाला सांगतो, मी मुद्दामून एका सामान्याचं खारीचं हे उदाहरण जे दिलं आहे, हे मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका प्रसंगातून तुम्हाला सांगू इच्छितो. आग्र्याहून सुटका झाली त्यावेळी एका मावळ्याला एक जबाबदारी सोपवली होती. मी काही इतिहासाचा फार मोठा अभ्यासक नाही, परंतु मी पुष्कळांशी चर्चा केली आणि असं विचारलं की याचं नाव काय होतं बा. मी नाही अभ्यासक, पण तुम्हाला माहीत असेल तर सांगा. नाही म्हणले, तुम्ही हे सांगितली ही घटना बरोबर आहे, पण माणसाचं नावाबद्दल खात्रीशीररित्या सांगताना जरा काही अभ्यास करावा लागेल. ज्यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून निघून मथुरेकडून, नंतर ग्वाल्हेरकडून, नंतर बऱ्हाणपूरहून, संभाजीनगरहून, नंतर रायगडला पोहोचले, या त्यांच्या प्रवासाची पृष्ठभूमी ज्या व्यक्तीने केली तो एकटा आहे. मी इतिहासाला त्याचं नाव माहिती नाही असं विधान जर केलं तर ते जरा जास्त कदाचित होईल, एखाद्याला माहिती असेल. पण पृष्ठभूमी म्हणून असं कोणाला माहिती आहे? अनामिक राहून काम करणं आणि वेड्यासारखं काम करणं, हे 2 फार महत्वाच्या गोष्टी आहेत. अनामिक राहून म्हणजे मी याच्यामध्ये माझं कॉन्ट्रीब्युशन दिलं, माझी नोंद कोणी घ्यावी यासाठी नाही दिलं. मनाची शक्ती कशात आहे? माझ्या वाटेचं मी काम केलं. घरामध्ये आपली आई आपल्यासाठी काही करते याची काही ती नोंद करते का? त्याचं कोणतं टॅलीमधलं पॅकेज असतं का? त्याचा कोणता ट्रायल बॅलन्स शीट ती तयार करते का? पण तिचं ते व्यक्तिमत्व तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनात कार्यरत राहतं. का राहतं? तिने जे केलेलं असतं ना, ते करताना ती तिचं कर्तव्य म्हणून करते, कधी अधिकार म्हणून तो गाजवत नाही. आणि मी आई म्हणून केलं, यात काय वेगळं केलं? वेगळं केलंच नाही हे तुम्ही बोलण्याचं कारण नाही, असं ती असते. म्हणून अशा वागणाऱ्याच लोकांना फक्त माऊली म्हणतात, सगळ्यांना नाही म्हणत. ही जी सूत्र आहे, ही सूत्र त्या छोट्याशा कार्यकर्त्यांनी त्या कालखंडात सांभाळली की त्याला सांगितलं होतं की एका ठिकाणी जाऊन फक्त तू शेकोटी पेटवून बसायचं. आता हे काही काम आहे का? आणि दिवसाही पेटवायची आणि रात्रीही पेटवायची. कोणी विचारायला आलं तर वेडसरपणाचं सोंग करायचं. कारण औरंगजेबाचे सैनिक सर्वदूर एका छोट्याशा नदी वाहत असलेल्या ठिकाणी हा मावळा बसला आणि झाडावरची पालं पडतायत, ते सगळे एकत्र करतायत, शेकोटी पेटवतोय. आपल्या सगळ्यांच्या वागणुकीसाठी फार उत्तम संस्कार होणारा प्रसंग आहे. कोणीतरी आले सैनिक, त्याला काय करतोय? त्याने वेडसर सोंग घेतलं. मग काही नाही, मला जरा थंडी वाजते, दिवसा थंडी वाजते, रात्री थंडी वाजते. बरं नाही आहे, काहीच नाही माझ्याजवळ, स्वतःजवळ काही ठेवलं नव्हतं. संशय कोणाला येईल असं काही ठेवलं नव्हतं. काम काय? 24 तास शेकोटी पेटवायची.
आणि कधीतरी महाराज येतील या विश्वासानं पेटवायची. 75व्या वर्षी हे पूर्ण होईल हा तो विश्वास आहे. मगाशी विवेकजींनी सांगितलं हे या वर्षात करायचं आहे, साहेबांनी आपल्याला सांगितलं. पण मी हे करत राहणार आहे. माय जर्नी टुवर्ड्स डेस्टिनेशन इज नॉट अ मॅटर ऑफ डिस्कशन नॉर द मॅटर ऑफ एक्सपेक्टेशन, इट इज अ मॅटर ऑफ डिव्होशन. इतिहास असं सांगतो या प्रसंगात मित्रांनो की छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका करताना जे काही नियोजन केलं होतं त्यामध्ये ते रात्रीच्या वेळी सुटतील असे पाहिलं होतं. कारण मग त्यांना पकडणं कठीण जावं, शोधायचं तरी कुठे, रस्ता तरी कोणी सांगायला पाहिजे कोणत्या दिशेने गेले. अंदाजाने चौफेर सगळीकडे जरी औरंगजेबाने घोडेस्वार पाठवले तरीही ते रायगडावर पोहोचेपर्यंत सापडले नाहीत. इतिहास आपल्याला माहिती आहे ना. हा शेकोटी पेटवत होता. आणि का पेटवत होता की रात्रीच्या वेळी जेव्हा महाराज सुटतील तेव्हा ते या शेकोटीचा असलेला जो काही अग्नी प्रज्वलित होईल त्या दिशेने निघतील. पाहण्यासारखं आहे ते ठिकाण. आग्र्याला गेले तर एक वेळ ताजमहाल पाहू नका, आणि पाहायचं असेल तर माझी त्याला हरकत नाही आहे, पण हे जरूर पहा. आहे ते ठिकाण. आणि इतिहास महाराज अगदी क्षणभर थांबले. मी तुम्हाला फार नेमकेपणे सांगण्याचा प्रयत्न करतोय. याच्यामध्ये मानवी भूमिका महत्वाची आहे. क्षणभर थांबले, त्याच्याकडे दृष्टी टाकली आणि भरधाव वेगाने निघून गेले. त्याचं कथन असं आहे की महाराजांनी माझ्याकडे पाहिलं, मला सगळं मिळालं. बोलण्याचा आणि एखादं वाक्य सांगण्याचा तर सोडाच, शब्द उच्चारण्याची सुद्धा वेळ नव्हती. शाबासकी नावाच्या विषयाची थाप माझ्या पाठीवर पडावी असं वाटणारी माणसं इतिहास निर्माण करत नाहीत. इतिहास निर्माण करणारी माणसं वेड्या झाल्यानंतर इतिहास निर्माण करतात. तुम्ही म्हणाल की याचं आमच्याशी कोणतंही काम वेड होऊन करावं. शहाण्यांनी नंतर ते फक्त असं करायचं असतं असं सांगावं. इट इज द डेप्थ, इट इज द डिसिप्लिन, इट इज द डेडिकेशन, इट इज द ड्युटी अँड इट इज द डिव्होशन दॅट्स क्रिएट्स अन ऑर्गनायझेशन. आपण त्याला अपवाद नाही, जगातलं कोणीच अपवाद नाही. ही जी आपल्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये असलेली मौलिक बाब आहे, माझ्याकडे पाहिल्यात मला आनंद मिळाला. क्षणभर तो भरधाव असलेला घोडा त्या शेकोटीपासे थांबला असेल, काय केला असेल माहीत नाही, पाहिल्याने निघून गेले. छत्रपतींच्या असलेल्या राज्याचा गौरव, याचा अर्थ मानवानं सामान्यता कसं वागावं याचा तो धडा आहे. ही जी बाब आहे ही बाब फार महत्वाची आहे. आणि ही सार्वजनिक जीवनामध्ये कोणत्याही संस्था जीवनात महत्वाची. ही बँक मोठी झाली पाहिजे म्हणजे ही माझी बँक आहे, पहिलं वाक्य. आम्ही मोठं झालं पाहिजे, हे दुसरं वाक्य. हुसएव्हर आय मे बी, मी अध्यक्ष आहे, मी सामान्य शिपाई आहे, हे माझ्या वाट्याला असलेलं ते ती काही जबाबदारी आहे, त्या जबाबदारीनुसार हे पद आहे. पण आपण लक्षात घ्या, जी माणसं कर्तव्याभिमुख असतात ते अधिकारी असली तरी अथॉरिटी क्रिएट करत नाही, ड्युटी क्रिएट करतात. मी या वाक्यासाठी तुम्हाला 3 छोटी उदाहरणं देतो. कर्झनची अथॉरिटी होती का? कर्झनची पॉवर होती. देर इज अ डिफरन्स बिटवीन पॉवर अँड अथॉरिटी. मी इथे व्यासपीठावर बसलेली माणसं पॉवर या शब्दानं मोजत नाही आपण कोणीच. मी मोजत नाही, हा मुद्दा नाही. ते अधिकारी आहेत, हे बरोबर आहे. विशिष्ट प्रकारचा त्यांना अधिकार आहे, हे बरोबर आहे. पण या अधिकाराच्या अनुषंगानं त्यांचा जो भाग आहे, ही माझी सारी असलेली
माझी मंडळी आहेत. मगाशी आपले अध्यक्ष उपाध्यक्ष सगळेजण ठरवून एकेकांना पुढे येत होते, तुम्ही या, तुमचा कार्यक्रम आहे. हे जे पाहणं आहे ना आपल्याकडे, अधिकार नावाचा विषय विसरला जातो आणि कर्तव्य नावाचा विषय जागृत राहतो. मला कोणी सांगितलंय म्हणून मी करतो असं नाही, मला कोणी सांगितलं नाही तरी मी करणार आहे. याचं मला बक्षीस मिळालं तर मी करणार आहे असं नाही, याचं मला बक्षीस नाही मिळालं तरी करणार आहे. यापेक्षा वेगळा श्रीकृष्णानं भगवद्गीतेमध्ये काही सांगितलं असं मला स्वतःला वाटत नाही. यश नावाच्या विषयाच्या पाठीमागं जातानाचं पहिलं सूत्र असं आहे की काम एकत्रितरित्या केलं पाहिजे. म्हणजे कसं, दहीहंडी फोडताना असा खाली कोणीतरी मंडळी उभे असतात, एक संख्येने त्यांच्यावर कोणीतरी असतं वगैरे वगैरे, आणि शेवटी एक वरच चढतो. हे खरं आहे की जो वर असतो ना तो जरा शरीरात अगदी बारका असतो आणि तो ती फोडतो. तो प्रकाश झोतातही येतो, प्रसंगी बक्षीस घ्यायलाही जातो, कारण त्याने ती दहीहंडी फोडलेली असते. खालच्याने असं म्हणायचं नसतं आम्ही खाली मजबूत होतो म्हणून तू वर चढून गेला. आम्ही खाली मजबूत नसतो तर वर सोडून जा, तू खाली जमिनीवर आदळला असता. आणि वरच्याने असं म्हणायचं नसतं की मी वर चढून गेलो, मी फोडली म्हणून मी दहीहंडी फोडली. अरे हे मजबूत खांदे खाले नसते तर मला वरती जाऊन फोडणं शक्य नसतं असं त्याने म्हणायचं. अरे आम्हाला तुझ्यासारखं चढताच येत नाही बाबा, आम्हाला खालीच उभं राहणं भाग आहे, फोडली तर तू, जसं खालच्यांनी म्हणायचं. याचं नाव टीम असतं. हे करणं महत्वाचं आहे. रोल तर डिफरंट आहे. प्रत्येक प्रांतामध्ये प्रत्येक व्यक्तीला उत्तम प्रकारचं असलेलं सगळं नॉलेज असेल असं म्हणता येत नाही. मग त्या त्या ठिकाणी काम करत असताना ही बांधणी मी केली पाहिजे. ही माझी ब्रँच आहे. ब्रँच मॅनेजरला आता घाईमध्ये देताना ब्रँच मॅनेजरच्या गळ्यामध्ये त्याला असलेलं ते पदक घातलं आणि सोबत एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये अनेक पदकं दिली. इथे जी मंडळी आली त्यांना ती द्या. आपल्या टेबलवर बसून त्याने असं केलं आणि शिपायाला बोलवलं की ब्रँचच्या स्टाफमध्ये आपल्याकडे 10 माणसं आहे, त्यांना एक एक पदक देऊन टाक. पदक असं द्यावं असं काही सांगितलेलं नाहीये. पदक आणलेली आहे सगळ्यांना द्यायची आहेत, पण तुम्ही सहजगत्या प्रेमानं त्याची विचारपूस करून केली. अरे मी तिथे गेलो धावपळीत, तुम्हाला सगळ्यांना नाही मिळालं पदक, तुमच्यामुळे मला मिळालं. ये त्यावेळा तुला प्रमुखांच्या हस्ते नाही घेता येत, मी तुझ्या गळ्यात घालतो. उत्तम काम कर. माझे कदाचित आणखी 5-7च वर्ष राहिले असतील, तुझी जरा जास्त वर्ष राहिली आहेत, बँकेसाठी तुला काम करायचं आहे. याला मी एक माझा आवडता शब्द वापरतो. याला मी म्हणतो हे इमोशनल बँकिंग आहे. फायनान्शियल बँकिंग तर आपण करतो, तुम्ही करतात, आम्ही पाहतो, आम्ही त्याचे आकडे सांगतो, वर्षाच्या अखेरीला सांगतो. इथे ते निकष लावून आपण बक्षीसही घेतलं. शेवटचा निकष असा होता की गेली 3 वर्ष सरासरी ज्यांचा असलेला म्हणजे सातत्याने असलेला 0% NPA जो महत्वाचा घटक असतो, फार सूक्ष्मतेने ते 10 घटक निवडले होते. हे फायनान्शियल बँकिंग आहे. ते सांभाळायचं की नाही? ते सांभाळायचं आहे. ज्ञान समृद्ध व्हायचं की नाही? ज्ञान समृद्ध व्हायचं आहे. माझ्या ज्ञानात भर घालायची की नाही? नक्की घालायची. मला जे येत नाही ते कोणाकडनं तरी शिकून घ्यायचं की नाही? नक्की शिकून घ्यायचं. पण हे करताना माझं मन या बँकेत गुंतलं पाहिजे. आणि म्हणून मी आत्ता तुमच्याशी जे बोलतोय ना ते ज्ञानेश्वरांच्या शब्दात सांगायचं झालं तर या हृदयीचे त्या हृदयी घातील. मानवी जीवनामध्ये ही जी इमोशनल बँकिंग आहे त्याचं पूर्णपणे बँकिंग केलं पाहिजे. तुम्ही पदावर असतात म्हणून लोक काम करतात असं कृपा करून समजू नका. पदावर असतात म्हणून जेव्हा काम करतात त्यावेळी त्यांचा नाईलाज असतो.
आणि पदावर नसतानाही तुमच्या हाकेला ते होकारा देतात, त्यावेळी तुमचा तो आदर असतो. पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वतीने एका कार्यक्रमात माझा व्यक्तिगत उल्लेख मी एका वेगळ्या दृष्टीने करतो, तो तुम्ही व्यक्तिगत कृपा करून विसरा. एका ग्रंथामध्ये लिहिलेल्या पारितोषिक डॉक्टर कलामांच्या हस्ते पुण्याला मिळणार होतं. आणि त्या ग्रंथामध्ये लिहिलेला मी एक लेख होता, ग्रंथ हेच गुरु. आणि त्या मोठा ग्रंथ होता 300-350 पानाचा. आणि मग योगायोगानं त्याला मिळालं बक्षीस. फार गर्दी होती कार्यक्रमाला. कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरात होता आणि एवढे मोठे गृहस्थ येणार असल्या कारणामुळं गर्दी आणि विशेषतः तरुणांची गर्दी जास्त होती. हे कमी वेळा घडतं. पॅसेजमध्ये लोक बसले होते, मिळेल त्या जागेत बसले होते. पहिल्या दरवाजातून म्हणजे व्यासपीठाच्या बाजूला असलेल्या दरवाजातून पुढे जात असताना सुद्धा कसरत करून जावं लागत होतं. तिथे काही 2-3 शिपाई होते, हवालदार होते. म्हणजे काही पद मोठं असेल असं नाही. ते दुसऱ्या शिपायाशी जो संवाद करत होते तो मी ऐकला व्यासपीठाकडे जाताना. ते असं म्हणाले की पुष्कळ लोकांचा पण आपल्याला ड्युटी आहे, आपण ही ड्युटी करायची आहे. पण या माणसाचा अंगाला जरी थोडं खर्चटलं ना तरी मी मला माफ करणार नाही. कोण म्हणत होता? हवालदार. कोणाला म्हणत होता? हवालदाराला. कोणत्या माणसाला खर्चटलं तर? डॉक्टर कलामांना. व्हॉट इज द रिलेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर पोलीस विथ द प्रेसिडेंट ऑफ द कंट्री? मला नाही चालणार. आदर मित्रांनो निर्माण करावा लागतो, तो सातत्याच्या प्रयत्नानं निर्माण करावा लागतो. सातत्याने त्या असलेल्या बीजाला रोपात परिवर्तन करताना खटाटोप करावं लागतं. ते रोप टिकेल यासाठी त्याला पाणी घालावं लागतं, सूर्यकिरण त्यापर्यंत पोहोचतील याची काळजी घ्यावी लागते. जनावर ते खाऊन टाकणार नाही यासाठी पिंजरा बांधावा लागतो. ते बऱ्यापैकी मोठं झाल्याशिवाय तो पिंजरा काढला जात नाही. इतकी सगळी काळजी घेणं म्हणजे माणसाचं डिपॉझिट असतं. त्याला परमनंट ॲश्युरन्स असतो बरं. DICGCच्या क्लेमचा 5 लाखाचा नसतो, परमनंट ॲश्युरन्स असतो. हा जो परमनंट ॲश्युरन्स आहे, हा परमनंट ॲश्युरन्स तुम्हाला बिहेवियरमुळे मिळवता येतो. मी टीम या शब्दाचा उल्लेख करताना माझं वागणूक, मी असे प्राचार्य पाहिलेले आहेत शैक्षणिक क्षेत्रात. मी शैक्षणिक क्षेत्रात खूप वर्ष वावरलो. अजूनही वेगवेगळ्या ठिकाणी विद्यापीठात काही काही संपर्क आहे. रोज वेळेवर येत गेले पाहिजे असं फरमान काढणाऱ्या प्राचार्यांचा कधीही वचक बसला नाही असं मी पाहिलं आहे. आणि 7:30 वाजता महाविद्यालय असेल तर 7 वाजता जे प्राचार्य महाविद्यालयात येतात आणि उशीर येणाऱ्याला काहीही बोलत नाही, फक्त त्याच्याकडे कटाक्ष टाकतात, तो दुसऱ्या दिवसापासून जास्त वेळेवर यायला लागतो. हा नैतिकतेचा मुद्दा असतो. याला मी इमोशनल बँकिंग म्हणतो. ड्युटी स्टार्ट्स फ्रॉम मी. Charity begins at home. I need not comment that you should do like this. बँक ऑफ महाराष्ट्राचे मॅनेजिंग डायरेक्टर CV जोग निवृत्त झाले. त्या कार्यक्रमाला मी श्रोता म्हणून गेलो होतो. फार लहान होतो मी वयाने. जावडेकर साहेब म्हणजे आपले प्रकाश जावडेकर आमचे सन्मित्र त्यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रात होते. आणि त्या कार्यक्रमाला मी हजर झालो. जोग सरांचं जे भाषण झालं निवृत्तीच्या वेळी माझ्यावर फार प्रभाव करून गेलं. हे मी तुम्हाला आता सांगतो. हे भाषण साधारणतः 50 वर्षापूर्वीचं आहे. 50 वर्षापूर्वीचं एखादं छोटं भाषण आठवावं, डोक्यात न आणता आठवावं. भाषण करण्याच्या वेळी मी काही ठरवलं नव्हतं की हे उदाहरण सांगावं असं. आत्ता बोलताना मी जो मुद्दा सांगतोय त्यामुळे आठवलं एकदम. आणि मी त्या माझ्या चित्रपटाच्या भाषेत बोलायचं तर फ्लॅशबॅकमध्ये गेलो. आणि ते असं म्हणाले की मी टाचणी सुद्धा खाली पडलेली वाया जाऊ देत नसे. हे मी माझ्या वरिष्ठांकडून पाहिलं. माझे कनिष्ठ ते 5 राहिले. टाचणीची ज्यांनी काळजी घेतली त्यांना डिपॉझिटची काळजी घेतली पाहिजे असं वेगळं शिकवावं लागलं नाही. मी रेफरन्स देऊन तुम्हाला माणसांची नावं सांगतोय. ही भूमिका जगण्याचा जो विषय आहे
तो आपल्या सगळ्यांशी माझ्यासह मी बोलतोय हा योगायोग आहे. मी समोर बसला असं मी गृहीत धरतो, कोणीतरी बोलतोय आणि मी माझ्याकडे असं अवलोकन केलं पाहिजे, मी माझी ड्युटी कशी पूर्ण केली पाहिजे. सांगण्याकरता नाही, ऐकण्याकरता नाही, कोणीतरी वरून सांगितलं म्हणून नाही, आतून वाटतं म्हणून केलंय. हे जे आतून वाटणं असतं ना, हे समोरच्याला सुद्धा धक्का पोहोचवतो. पद मोठं असलं ना तरी सुद्धा तो क्षणभर, अरे मला सिंहगड आणि तानाजीची कथा माहिती आहे, पण त्याच्या पूर्वीचा एक प्रसंग ज्यांचा बारकाईने इतिहासातला अभ्यास आहे त्यांनाच माहीत असेल. तानाजी असा आग्रह करतो जिजामातेकडे की मी जाणार. मी आता मुद्द्यापुरतं उदाहरण घेतोय, तर सविस्तर बोलायचं असतं तर मग तासभर विवेचन करता येतो असा प्रसंग आहे. तेव्हा आऊ साहेब असं म्हणतात, तानाजी तू नाही जायचं, तुझ्या घरी लग्न आहे. इथे तुम्ही तानाजी असं न पाहता मी कुठे असं पहा. मी म्हणजे माझं असलेले पोझिशन, मला कोणते तरी वरिष्ठ काही सांगतायत, मी माझ्या बाजूने काहीतरी सांगतोय, असं जर तुम्ही अनालिसिस केलं तर मी हे उदाहरण का देतोय लक्षात. तू नाही जायचंस, तुझ्या घरी लग्न आहे. तर तानाजी म्हणलं की आऊसाहेब मी तुमचं ऐकणार नाही. कोणाला उत्तर आहे? एका मावळ्याने राजाच्या आईला दिलेलं उत्तर आहे. तर जिजाऊ म्हणतात तू ऐकणार नाहीस? माझं थोडं ऐकून घ्या म्हणले. व्हॉट इज इमोशनल बँकिंग माय फ्रेंड्स. आणि तानाजीचं वाक्य असं आहे की आऊसाहेब लढाईला जाईल असं कोण जाईल मग, असं तुम्ही म्हणतायत. तेव्हा जिजाऊंच्या मुखातलं उत्तर असं आहे की राजे स्वतः जातील. मुलगा जाईल माझा, असं आईच्या मुखातलं वाक्य आहे. राजे स्वतः जातील हे मी त्याचं शब्दबद्ध केलं आहे. आणि त्या लढाईचं स्वरूप माहिती आहे काय, आणि त्या लढाईत अंतिमता काय झालं तेही माहिती आहे आपल्याला. तर तानाजी म्हणतो नाही. आणि जिजामातेला तानाजीने कारण सांगितलं आहे. हे कारण प्रत्येक कार्यकर्त्याने काम करताना प्रत्येक पदावरच्या माणसानं बारकाईने ऐकण्यासारखं आहे. तानाजीने दिलेलं उत्तर असं आहे की आऊसाहेब राजे गेले आणि त्यांचं काही बरं वाईट झालं तर माझ्या सकट हे सगळे पोरके होतील. वाक्य आईकडे आहे आणि वाक्य असं आहे त्यांचं काही बरं वाईट झालं. काय धारिष्टी असेल बोलायला. पण पुढचं वाक्य असं आहे की आऊसाहेब मी गेलो, माझ्या साथीदारांसह गेलो आणि आमचं काही बरं वाईट झालं तर आम्हाला काळजी नाही, कारण तुम्ही आणि राजा आहात. आमच्या घराची आम्हाला काळजी नाही. शिवाजी महाराज तलवारीमुळे मोठे नाहीत. प्रभू रामचंद्र धनुर्धारी होते म्हणून मोठे नाहीत. ते मोठे कशामुळे आहेत? राजा आपल्या गळ्यातली सगळ्यात महत्वाची असलेली कवड्यांची माळ असं समृद्ध कृती करणाऱ्यांच्या असलेल्या गळ्यात टाकत असले. आपण आपला इतिहास विसरलो मित्रांनो. मी पाश्चिमात्य देशात गेलो होतो त्यावेळी मला एकाने असा आग्रह केला की तुम्ही शिवाजी आणि नेपोलियन यांची तुलना करून बोला आमच्या विद्यापीठात. फार चांगला योग होता म्हणून मी तो फरक करून सांगितला. आणि त्याच्यात मी असं म्हटलं की अपयशाच्या दारावर मी जाईन आणि यशाच्या द्वारावर माझी मंडळी जातील. हे सांगणारा नेता असतो. याचं कारण त्याचं डिपॉझिट हे इमेजरेबल असतं.
डॉक्टर कलामांनी जेव्हा अणुस्फोट केला पोखरणचा, तेव्हा अटलजी पंतप्रधान होते आणि त्या अणुस्फोटाचं सगळ्यात महत्त्वाचं कोणतं सूत्र असेल तर तो CIA म्हणजे जी सगळ्यात मोठी गुप्तचर यंत्रणा आहे अमेरिकेची, त्यांनाही तर अणुस्फोटाची ही हालचाल राजस्थानमध्ये चालू आहे माहीत नव्हतं. त्याला यश येत नव्हतं तेव्हा प्रेस कॉन्फरन्सला डॉक्टर कलाम जायचे पुढे आणि सांगायचं की नॉट सक्सेसफुल. यश आलं त्या दिवशी, त्यांच्या शिष्यानं त्यांना पुढं केलं, शिष्यांना त्यांनी पुढं केलं. आणि प्रेस कॉन्फरन्सला एका शिष्यानं प्रश्न विचारला, शिष्य म्हणजे त्यांचे सहकारी, त्यांचे पुष्कळ सहकारी त्यांचे शिष्य होते म्हणून मी शिष्य शब्द वापरला. कोणी नाही, आता तुम्हीच गेलं पाहिजे. नाही, तुमच्यामुळे यश मिळालं. काय संबंध असतो आपण लक्षात घ्या. जी गोष्ट मोठी आहे, जी गोष्ट चिरंतन आहे, ती दृढवत आहे, जी दीपस्तंभाप्रमाणे आहे, ती आधारवडाचं रूप घेणारी आहे, तुमच्या आमच्या अंतरी सहजगत्या कोरली जाणारी आहे, ती भक्ती आणि समर्पण आणि माझं काम निष्ठेने करण्याशी जोडली आहे. निष्णाततेने मला जितकं जमेल तितकं करेल, पण माझी निष्ठा कमी होऊ देणार नाही. त्याला मी बँकेचा कर्मचारी असं संबोधतो. मी व्यवसायाने चार्टर अकाउंटंट आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही, तरी मी हे सांगतो. याचं कारण फ्रॉड टूक प्लेस बिकॉज ऑफ लॅक ऑफ कॅरेक्टर. व्हेनेवर फ्रॉड टूक प्लेस, it is because of intellectual ability, not only intellectual ability, but a losing our own moral. मी तुम्हाला या बँकांची उदाहरणं घेऊन हे वाक्य स्पष्ट करून देतो. जर एखाद्या वेळा प्रशिक्षण केंद्रात दी फ्रॉड्स अँड दी टाइप्स ऑफ द फ्रॉड्स असाच विषय घेऊन बोलला तर मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेन. नजर चुकीने जी होते ती चूक असते आणि जाणीवपूर्वक जी केली असते ती अफरातफर असते. म्हणजे मी ज्ञानी झालो पाहिजे हे बरोबर आहे, पण मी ज्ञानसंपन्न होत असताना मी चारित्र्य संपन्न झालं पाहिजे. चारित्र्य संपन्न या शब्द मी आता जितकी उदाहरणं दिली सारी चारित्र्य संपन्नतेची आहेत. नेत्याच्या वाट्याला येणारी स्थिती नेत्याने इतकी परिपूर्ण केली पाहिजे की मला ते चर्चिलचं वाक्य आवडतं फार. त्यांनी सैनिकांसमोर केलेलं एक भाषण आहे. कधी तुम्हाला गुगलवर सापडलं तर मी तुम्हाला एक सांगतो, दी शॉर्टेस्ट स्पीचेस हॅव्हिंग दी लॉंगेस्ट लाईफ असं त्या भाषणाचं शीर्षक आहे. आणि त्यात 3 भाषणं आहेत. एक अब्राहम लिंकनचं भाषण आहे, एक चर्चिलचं भाषण आहे आणि एक विवेकानंदांचं भाषण आहे. ही तिन्ही भाषणं घड्याळाच्या प्रमाणे 5 मिनिटापेक्षा कमी वेळेची आहेत. घड्याळ लावून 5 मिनिटापेक्षा कमी. दी शॉर्टेस्ट स्पीचेस हॅव्हिंग दी लॉंगेस्ट लाईफ. चर्चिल तर त्याच्या भाषणातलं विधान इतकं बोलकं आहे मित्रांनो. माय फ्रेंड्स, I am not lion. All of you are lions. As you have permitted me, इंग्रजी बारकाईने लक्षात घ्या, as you have permitted me, I am just roaring on behalf of you. मी सिंह नाही, आपण सिंह आहात. आणि तुमच्या अनुमतीने, तुमच्या वतीने, तुम्ही सांगितलं म्हणून मी गर्जना करतोय. संस्था कशी मोठी होते मित्रांनो, हे आपण सूत्र लक्षात घेतलं पाहिजे की ह्या सूत्रामध्ये ज्ञानाबरोबर असलेली मॉरल व्हॅल्यू माणसाला मोठी करते. ही माझी बँक आहे, हे माझं काम आहे. आणि याची काही महत्वाची सूत्र आहे. त्यातलं पहिलं सूत्र असं आहे, मी काम करत असताना मला अपमान विसरता आला पाहिजे. मनुष्य सर्वसाधारणपणे अपमान लक्षात ठेवतो. मी माझ्या शिक्षकांकडून ऐकलेलं एक अतिशय सुंदर विधान आहे. ते असं मला म्हणत असत, अपमान सांगावा मनाला, मान सांगावा जगाला. म्हणजे अपमानाची चर्चा नाही करायची. असं घडतं काही वेळा, मी काम करत असताना मला कोणीतरी वरिष्ठ रागवतो, मीच दिसलो होतो का? आणि बाकीचे सांगू का त्यांची एक यादी? मेमरी स्ट्रॉंग असते माणसाची.
खरंच असते. मी माझ्यापुरतं बोलतो. मी शिक्षक असताना एखाद्या विद्यार्थ्याला 10-20 रुपयाची मदत केली असेल आणि तो मला भेटला, सर तुम्ही मला 80 साली शिकवलं होतं, तर माझ्या मनात पहिला मुद्दा असा येतो, पुलं म्हणायची टीका आपल्यावरच करावी, माझ्या मनात पहिला मुद्दा असा येतो, अरे तूच ना, मी 20 रुपये तुझ्याजवळून कमी घेतले होते. हो का? असं वा वा वा. हां, भलती स्मरणशक्ती दांडगी आहे पाठक तुमची. आणि ज्यांच्याजवळून तुम्ही घेतले ते आठवतं का तुम्हाला? अपमान नावा घडू शकतं ना. अपमान करणाऱ्याला असं वाटलं पाहिजे की त्याला रिपेंड झाला पाहिजे, पश्चात्ताप आला पाहिजे, भूमिका बदलली पाहिजे. एकटं असताना कॅबिनमध्ये बोलवून घेतलं पाहिजे. अरे रागाच्या भरात काही बोललं गेलं असेल तर मानू नकोस. आपल्या मुखातून उत्तर असं आलं पाहिजे, मी काही तसं मानलं नाही साहेब, तुमचं तर तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, तुम्ही तुमचं स्थान त्याच्या हृदयात जात. It is not because of, my friends, the demands that you can establish your image in the minds of upper people. It is only the sense of duty which creates a great impression in the minds of not only your upper people, but in the entire society. ग्रेटनेस नावाचा जो विषय तो आपण समजून घेतला पाहिजे संस्था जीवनात. म्हणून 60 वर्षाचा इतिहास बघायचा. आपण त्या संस्थेत मित्रांनो आलेलो आहोत ज्या संस्थेच्या कोणत्या तरी कार्यक्रमाला श्रद्धे अटलजी आले होते, त्या कोणत्या कार्यक्रमाला सुदर्शनजी आले होते, आजचे पंतप्रधान आपल्या कार्यक्रमाला येऊन गेले आहेत. मी त्या फुटिंगवर काम करतोय ना. मग त्या फुटिंगवर काम करताना माझी मनोभूमिका मी कशी ठेवली पाहिजे? अरे येईल माझ्या वाट्याला. बँक मोठी झाली की आपण मोठं होऊ ना. बँकेची वर्तमान मंडळी ही असतील, उद्या येणारी मंडळी बदललेली असतील, यांच्यावरचे संस्कार संघ विचाराचे आहेत. माणसाची जाण आहे, माणसाची पारख आहे, माणसाबद्दल करण्याची वृत्ती आहे, स्वतः पुढे न जाण्याची इच्छा आहे, तरी धडपड करत असल्या सहकाऱ्यांना पुढे न्यावं असं वाटतंय. ही बँक अधिक मोठी व्हावी असं वाटतंय. अडचणी झाली तर मी पुढे जाईन, परंतु त्याच्यातून मी त्यांना बाहेर काढेल असं वाटतंय. त्याला रन लागला असेल, आणखी काय घडलं असेल, मी त्या प्रसंगांचं माहीत असलं तरी त्याचं काही उद्घात काढण्याची आवश्यकता नाही. विपरीत काळामध्ये मित्रांनो एक नेहमी लक्षात ठेवा, जी माणसं आनंदानं हुरळून जात नाही आणि दुःखाने नाउमेद होत नाही, त्यांच्यावर दुःख सुद्धा काही करू शकत नाही. हे आपण आपल्या मनावर बिंबवण्याचा जर प्रयत्न केला तर माझं काम चांगलं होतं, समर्थ होत. त्यांची नावं आपल्याला माहिती नसतात इतिहासात. आय मस्ट डू माय ड्युटी. दिल्लीच्या एका कार्यक्रमामध्ये आपल्या देशाचे सरन्यायाधीश प्रमुख पाहुणे म्हणून यायचे होते. कार्यक्रम रामकृष्ण मठात होता आणि दुसरे पाहुणे राष्ट्रपती डॉक्टर कलाम होते. कार्यक्रम सुरू झाला योग्य वेळेवर. माझ्या सगळ्या गोष्टींकडे त्याचे मी आता ॲनालिसिस करत होतो. योग्य वेळेवर सुरू झाला. एक खुर्ची रिकामी होती. आम्हाला माहीत होतं कार्यक्रमाला डॉक्टर कलाम येणार आहेत. कार्यक्रम नेहमीप्रमाणे सुरू झाला आणि ज्यावेळी कार्यक्रमामध्ये अशी स्टेज आली की आता डॉक्टर कलाम बोलतील, त्यावेळी सूत्रसंचालकाने असं जाहीर केलं की आज डॉक्टर कलाम नाही आहेत, डॉक्टर कलाम येऊ शकणार नाही. काही वेळापूर्वी डॉक्टर कलाम घरामध्ये बाथरूममध्ये पडले, त्यांना हेड इंजुरी झाली, त्यांना दिल्लीच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. ही घटना आहे. आणि सूत्रसंचालकाने थोडा पॉज घेतला आणि असं म्हटलं, पण तरीही डॉक्टर कलामांचं भाषण होणार आहे. डॉक्टर कलाम हॉस्पिटलमध्ये आहेत. मला समोर मी बसलो होतो, आम्हाला कळेना की आता डॉक्टर कलामांचं भाषण कसं होणार. आणि मग सूत्रसंचालकाने अशी माहिती दिली की डॉक्टर कलाम जेव्हा पडले तेव्हा बेशुद्ध होण्याकरता काय मिनिट 2 मिनिट त्यावेळी तो स्वयंसहाय्यक धावपळ करत गेला आणि उचलून हॉस्पिटलमध्ये नेताना स्वतःच्या इजेविषयी न बोलता बेशुद्ध पडण्यापूर्वी डॉक्टर कलाम असं म्हणाले की माझं भाषण मी लॅपटॉपवर लिहून ठेवलं आहे, त्याची प्रिंटआउट काढून कृपा करून पाठवून दे. कार्यक्रम असा आता सभागृहात जेवढी मंडळी होती तेवढ्यांपुढेच होता.
When I make some commitment, I must fulfill it, irrespective of the result of it, irrespective of the gift of it. मी शब्द दिलाय, मी पाळला पाहिजे, ही व्हॅल्यू आहे. आणि नॉर्मल कोर्समध्ये कसं घडतं, मनुष्य साधारणपणे एकदा त्याला ते जमलं नाही की 4 प्रकारची त्याची कारणं सांगण्यासाठी त्याची बुद्धी एकदम तेजस्वी होते. मला समजा कोणी विचारलं की का बाबा तुम्हाला बोलवलं होतं कार्यक्रमाला आले नाही, ओ फार प्रयत्न केला पण काय करणार, मला तर ना प्रकृतीने त्रास दिला. खरं आहे का हे? असं मला जर विचारलं तर मी उत्तर असं देईन, हे खरं नाही आहे. पण आता मी हे केलं नाही हे कसं सांगायचं? माणसाची एक फार गमतीशीर व्याख्या आहे बरं का. कोणतेही काम केल्यानंतर मी चुकलो नाही असं सांगण्याची बुद्धी ज्याला दिलेली असते त्याला माणूस म्हणतात. आणि मोठी माणसं कोण असतात? शब्द पाळतात मित्रांनो. कमिटमेंटची तुम्हाला मी छत्रपतींची किती उदाहरणं सांगू. उदाहरणच सांगायचं झालं तर फक्त कमिटमेंट या शब्दावरच भाषण होईल. आणि या सगळ्या माणसांच्या कमिटमेंट सेन्सबद्दल तर आणखी सिरियस करता येईल. लोकमान्य टिळकांचं ते वाक्य आपल्याला माहित आहे ना, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. पण मला एक मुद्दाहून माहितीसाठी सांगू द्या, स्वतःच्या मुलाचं घरात प्रेत असताना आपल्याच भागातले प्राचार्य शेवाळकरांचं असलेलं लोकमान्यांचा धर्म नावाचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकात मी सांगतो, हे वाचायला मिळतं. मुलाचं प्रेत घरात असताना प्लेगने अनपेक्षितरित्या मुलाचा मृत्यू झालाय आणि स्वीय सहाय्यक येतो आणि परत जायला निघतो. ते त्याला विचारतात आला कशाला होता? तो म्हणतो मला माहित नव्हतं हे घडलंय, मी जातो. नाही, आला कशाला होता? तो म्हणे तुम्ही नेहमी मला अग्रलेख डिक्टेट करतात ना, तो घ्यायला आलो होतो. मग आता का नाही घेत म्हणे अग्रलेख डिक्टेट करून? तो बावचळला. अरे तो आता गेलाय, बाकी सगळी तयारी व्हायला वेळ आहे. माझ्यावर कोणताही प्रसंग जरी पडलेला असला तरी मी तुला यावेळी रोज अग्रलेख सांगतो. टिळक अग्रलेख असं हेरजारा महाराज सांगत असत. टिळकांचे अग्रलेख हा फार सुंदर विषय आहे. विश्वास मेहेंदळींनी त्याच्यावर विद्यावाचस्पती PhD केलेली आहे. आणि मित्रांनो, घटना अशी सांगते की टिळकांनी तो अग्रलेख मुलाचं प्रेत घरात असताना डिक्टेट केला आहे. टिकणारं काय असतं आणि विरणारं काय असतं, आत झिरपणारं कोणतं असतं आणि फक्त अंगाला आंघोळ घालणारं काय असतं. एका जाणकार विचारवंताचं मला आवडणारं एक वाक्य आहे. शरीराला स्नान घालतं ते पाणी असतं, मनाला नऊ घालतं ते तीर्थ असतं. हे जे मनाला नऊ घालणं आहे ना, हे आपल्याला आपल्या कृतीतून दाखवता आलं पाहिजे. मग ते डिपॉझिट वाढेल, ॲडव्हान्सेस वाढतील, NPA कमी होतील, ते होईल मित्रांनो, त्याची काही काळजी नाही. मी सिन्सिअरली सांगतोय. माझं डिव्होशन कमी झालं ना तर मी कदाचित असं म्हणू शकेल माझं काही डिपार्टमेंट नाही होय. विनाकारण दुसरीकडे लुडबुड करायची नाही आणि माझ्या विषयामध्ये अधिकाधिक काम करायचं, हे सूत्र आहे. लोक वाचत असतात, 24 तास आपल्याला पाहत असतात, त्यांची आपल्याकडे नजर असते. ज्यांनी ही बँक सुरू केली आपल्यापैकी किती लोकांना त्यांचं नाव माहिती आहे? संघाच्या ज्येष्ठ प्रचारकांनी ही बँक सुरू केली, कोणाला माहिती आहे? कोणाला माहिती आहे? या शब्दाचा अर्थ असा की इथे बहुतांश असलेल्या मंडळींनी कधीतरी नाव ऐकलं असेल, व्यक्ती कुठे माहिती आहे? आरती भी हो रही है, दीप बनकर क्या करूंगा, पुष्पमाला चढ़ रही है, फूल बनकर क्या करूंगा, अशा भूमिकेत हे वावरले. आरती होत असताना मला निरांजन होण्याची सुद्धा इच्छा नाही. फुलमाळा चढवत असताना मला त्या फुलातलं एक फुलही होण्याची इच्छा नाही. मग इच्छा काय आहे तुझी? मालिका का एक तंतु, गीत का मैं एक स्वर हूं, पूज्य मां की अर्चना का एक छोटा उपकरण हूं. मी सगळ्यात छोटा मनुष्य या बँकेला मोठा करणारा, आणि या बँकेला मोठा करणारा मी असं नाही.
ही बँक मोठी होणार आहे, मी काम केलं तरी आणि मी काम नाही केलं तरी. हे केव्हा घडतं मित्रांनो? जेव्हा त्या डेडिकेशनला आपण स्पर्श करतो. आपल्या या हीरक महोत्सवाची सुरुवात या डेडिकेशनसाठी आहे. मी माझं काम करणार आहे, मी तक्रार करणार नाही. माझ्या वडिलांचा माझ्यावर असलेला एक संस्कार असा आहे, कोणापुढे तू लक्षात ठेव, कोणापुढे हात पसरून तुला जाण्याचा प्रसंग येऊ नये. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, तुझ्या हातावर कोणी दिलेलं तू कधीही विसरू नये. हा भाव मनात ठेवला आणि आपली पर्सनॅलिटी डेव्हलप केली तर आपण मोठे झाल्याशिवाय राहत नाही. मोठे होण्याचा वेगळा प्रयत्न करावाच लागत नाही. आपल्याला पोझिशनही मिळते, आपण मोठेही होतो. मी तुम्हाला सांगितलेल्या प्रसंगामध्ये विज्ञाननिष्ठ असलेले कलाम, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले असंतोषाचे जनक, अशी यांची उदाहरणं नाहीत. छत्रपतींचं ते उदाहरणं नाही. आणि उदाहरणं सांगायची कितीतरी सांगता येतील. सूत्र आपण पाहत आहोत. आणि त्या सूत्रातलं पहिलं सूत्र असं आहे, मला अधिकाधिक अनामिक राहता आलं पाहिजे, मला अधिकाधिक निस्वार्थ राहता आलं पाहिजे. एक. दुसरं, मी निष्कपट राहू शकलो पाहिजे. म्हणजे काय? माझ्या मनाप्रमाणे घडलं नाही, पण कोणाच्या तरी इच्छेप्रमाणे घडलं. बघा, त्यांचं झालं बरं का. आम्ही म्हटलं तर आमची बदली रद्द करायला कोणी तयार झालं नाही. यांची बदली मात्र रद्द केली. मी कर्मचारी या नात्याने बोलतोय, असं कोणी बोलतात असं मला सांगितलं असं समजू नका. घडलं असेल. मनात पाप असावं अशी माणसं आहेत का, याची आपण आपली तटस्थतेने पारख करावी. संस्था चालवताना एक लक्षात ठेवा, नोबडी कॅन प्लीज एव्हरीबडी. नोबडी. सगळं युद्ध झाल्यावर सुद्धा गांधारीने श्रीकृष्णाला शाप दिला. ज्यानं धर्म नावाच्या विषयासाठी सगळं सर्वस्व दिलं, त्याला शाप दिलाय गांधारीने. तेव्हा आपल्या वाट्याला एखादी गोष्ट आलेली असते ती ठीक आहे. माझी भूमिका, आणि फिलॉसॉफिकल नाही आहे, मी प्रॅक्टिकल सांगतोय. माझ्या बोलण्यामध्ये मी फिलॉसॉफिकल वाक्य उच्चारत असेल, पण ही प्रॅक्टिकल आहे. आणि लोक तुमची कदर केल्याशिवाय राहत नाही, हा दृढ विश्वास आहे, हा अनुभव आहे. नुसताच अनुभव नाही तर दिग्गजांची अनुभूती आहे. आणि म्हणून माझ्या प्रयत्नात मी कुठेही कमी पडणार नाही. स्वामी विवेकानंद जेव्हा शिकागोच्या धर्मपरिषदेला गेले, त्याच्या काही दिवस आधी ते कोळशाच्या वॅगनमध्ये झोपायचे आणि पहाटे 2 वाजता रेल्वे स्टेशनच्या नळाखाली आंघोळ करायचे. ते सगळं काळं असलेलं, आणि आपली ओली वस्त्र दुसरी वस्त्र खराब होऊ नये यासाठी अंगावर वाळवायचे. 31 मे 1893 त्यांनी मुंबईचा किनारा सोडला आणि 11 सप्टेंबर 1893 त्यांचं भाषण आहे. किती महिन्याचा कालखंड? या सगळ्या महिन्याच्या कालखंडात त्यांनी आत्यंतिक कष्ट उपासले. स्वामीजींनी उपसलेले त्या प्रवासातले कष्ट हा माझा बोलण्याचा एक आवडता विषय आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो की आपण लक्षात काय ठेवतो तर स्वामीजींचं भाषण. मी माझ्या युवक वर्गाला नेहमी सांगतो, जेवढे ते ऐकतात हे भाषण, त्याला सांगतो की अरे ते भाषण क्षणभर विसरला तरी चालेल, असे कष्ट केल्याशिवाय असा दिवस येत नाही. रात्रीच्या अंधारामध्ये, रात्रीच्या गर्भामध्ये उद्याचा उषक काळ असतो. उषक काळ पाहण्यासाठी रात्रीचा गर्भ बघावाच लागतो. ही वस्तुस्थिती ज्यांना नीट कळते त्यांच्या वाट्याला सूर्योदय झाल्याशिवाय राहत नाही. ही जीवनाची अधोरेखित असलेली रेषा आहे. आणि हे सूत्र तुम्ही आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये पाळण्याची आवश्यकता आहे. तुम्ही आणि आम्ही असा मी शब्दप्रयोग केला. निष्कपट, निर्वैर असा फार छान शब्द आहे साहित्यात. निष्कपट. आणि मगाशी मी जे कॅरेक्टरच्या संदर्भात बोलत होतो ना, त्याच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर निष्कलंक. निष्कलंक याचा पैशाशी फार संबंध आहे.
कलंक हा शब्दप्रयोग फक्त दुसऱ्या संबंधावर वापरायचा नाही. मी जेव्हा TY.BComला आणि MComला शिकवायचो तेव्हा मी फ्रॉडचे लेक्चर साधारणतः 8 दिवस घ्यायचो आणि अनपेक्षितरित्या त्या लेक्चरला जास्त गर्दी व्हायची. म्हणजे विद्यार्थी 100 असेल तर जास्त विद्यार्थी येऊन बसायचे. मला कळायचंच नाही की आपल्या महाविद्यालयात विद्यार्थी हा टॉपिक सुरू केल्यावरच कधी वाढले बा. वाढलेले नसायचे, ते दुसऱ्या कॉलेजचे पण यायचे. मी माझ्या फ्रॉडच्या सगळ्या विश्लेषणात फ्रॉडचे 47 प्रकार चाणक्याने सांगितले आहेत. आपण ते एरर ऑफ कमिशन, एरर ऑफ ओमिशन वगैरे वगैरे सगळे पाहतो. आणि मग मी शेवटचं वाक्य असं सांगायचो की नवा पैसा सापडला नाही म्हणून रात्रभर आपला दिवा स्वतःच्या असलेल्या रॉकेलने जाळत जाळत तो नवा पैसा शोधून काढणाऱ्या एका सेवकाचे आपण आपले ते पूर्वज आहेत, आपण त्यांचे वंशज आहोत. डोंट जस्टिफाय द मिस्टेक्स, डोंट एक्सप्लेन दोज फिगर्स. ते लक्षात येत नाही असं होणत नाही, घडतं. RBIच्या अधिकाऱ्याला सुद्धा आपल्या असलेल्या एक्सप्लेनेशन नंतर असं वाटलं पाहिजे की आय शॅल नॉट ट्रेस द ट्रूथ बिकॉज व्हॉट एव्हर ही इज टेलिंग आय हॅव फुल बिलीव्ह इन हिम. हे निर्माण करावं लागतं. तो काही त्याचं अनालिसिस करून विचारेल आपल्याला, आम्हाला असं वाटतं हे खातं NP आहे. ठीक आहे साहेब, आम्हाला असं वाटतं आम्ही या पद्धतीने केलंय, तुम्ही त्याचं लॉजिक सांगा. हे बोलण्याचं धाडस असलं पाहिजे. आणि असं समजण्याचं कारण नाही की वरिष्ठांपुढे बोलण्याचं धाडस होत नाही. जो प्रामाणिक आहे, जो प्रांजळ आहे, जो पारदर्शी आहे तोच धीट असू शकतो. या 3 गुणांच्या पलीकडच्या गुणांनी मनुष्य धीट होत नाही असं गांधी म्हणत असत. आणि म्हणून आपल्याला स्वाभाविकरित्या एक गोष्ट अशी लक्षात ठेवली पाहिजे की आवाज नावाची गोष्ट कुठेही झाली तरी संदेश नावाच्या गोष्टीकडे आपण आवाजापेक्षा जास्त लक्ष दिलं पाहिजे. स्वाभाविकरित्या घडणाऱ्या काही गोष्टी असतात, हे आपण आपल्या बाजूने लक्षात ठेवलं पाहिजे. मी तुम्हाला आपली बँक निराळी आहे म्हणजे ती निस्वार्थ आहे, ती निष्कपट आहे, ती निर्वैरी आहे, ती निष्कलंक आहे. तुमचं आमचं नातं कसं असलं मित्रांनो पाहिजे, स्वाभाविक बंधुत्वाचं पाहिजे. काही काळजी करू नको, तुझी अडचण आहे ना, तुझ्या घरी प्रश्न आहेत ना, मी तुझं सगळं सांभाळून घेऊ. आणि पुढे माझ्याकडे अडचण आल्यानंतर तू सांभाळण्याचं ग्वाही देणार असेल तर सांभाळेल. प्रॉमिसरी नोटवर सही केलं म्हणजे पैसे बुडत नाही असं घडत नाही. प्रॉपर्टी अटॅच केली तरी पैसे बुडतात हे आपल्याला माहिती आहे बँकिंग क्षेत्रात वावरताना. मी कर्ज वाटताना माणसाकडे पाहिलं पाहिजे, त्याच्या अडचणींकडे पाहिलं पाहिजे. विनाकारण मला माझ्या असलेल्या ताळेबंदातल्या कोणत्याही गोष्टी आणखी कोणाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने वाढवून आपण अचिव्हमेंट काही करता कामा नये. ऑन द लास्ट फ्यू डेज at one side current account, at another side the cash credit accounts are inflated. त्याला आम्ही आमच्या आपल्या भाषेमध्ये आपण सगळेजण शब्द वापरतो, असं विंडो ड्रेसिंग करण्याचं कारण नाही. कुसुमाग्रजांचा एक फार आवडता शब्द होता, फ्रॅक्चर झालं की अंगाला सूज येते, त्याला तब्येत बरी झाली असं म्हणत नाही. ही जी सूत्र आहे ना, ही सूत्र जीवनामध्ये महत्वाची आहे. ही सूत्र सांभाळणं आपलं काम आहे. आणि या सूत्रांवर ही बँक मोठी झाली आहे. म्हणून परमपूजनीय सरसंघचालक येतात. विद्यमान पंतप्रधान आपलं स्वतःच एखादी गोष्ट सांगत असताना आपल्याला त्यांच्या व्यक्तिगत जीवनातल्या फारशा गोष्टी माहीत नसतात, कारण आपण ते त्यांना पाहतो ते फक्त त्या दूरदर्शनवर. काय धारणा आहे, कसे वागले आहेत, कसं सहकाऱ्यांना मार्गदर्शन केलं आहे, सहकार्याच्या दुःखाच्या प्रसंगी कसे वावरले आहेत, आपलं काम न सोडता भारतात परत आले नाही आणि दिल्लीला पहाटे 2-2:30च्या सुमाराला उतरल्यानंतर ते आपल्या मित्राच्या घरी भेटायला जातात. पहाटे 2 वाजता
दुःखाच्या ठिकाणी जाण्याची वेळ नाही, पण मी माझ्या घरी जाण्यापूर्वी आणखी यापूर्वी 4 दिवस गेलो नाही. माझं मित्र म्हणून काही कर्तव्य आहे. पंतप्रधान हा विषय नंतरचा आहे, मला गेलं पाहिजे, असे ते जेटलींच्या घरी गेले आहेत. हे ऑब्झर्व केलं पाहिजे आपण मित्रांनो. मोठं व्हायचं असेल तर मोठं कसं होता येतं आणि मोठं कसं संस्थेला करता येतं, ही बीज आपण जर आपल्या जीवनामध्ये उतरवली तर आपण सारेजण आपल्या या बँकेला नक्की अधिक मोठं करू. मगाशी विवेकजींनी सांगितलं होतं, सुरुवातीला सोनटके साहेबांनी सांगितलं होतं, ती मिळतील आपल्याला, मिळणार नाही असं घडणार नाही. मगाशी मी बारकाईने पाहत होतो, माझी ती सवय आहे. सगळ्यात उत्स्फूर्त टाळी त्यावेळी पडली ज्यावेळी भाषणामध्ये एक उल्लेख झाला विवेकजींच्या, की जरा आमचाही विचार करावा. मगाशी टाळीचं अनालिसिस केलंय मी. मित्रांनो, होतो विचार. मी बँकेचा संचालक राहिलोय, मलाही बँकेचा काही थोडासा अनुभव आहे. चांगल्या माणसांचं कौतुक होतं. हॅव ए पेशन्स. एक, डोंट कम्पेअर. सेकंड, हॅव ए बिलीफ. थर्ड, येईल. 1चे 2 कोटी गेले, वा वा वा, फार छान माहिती दिली बरं का आपल्याला. लगेच पुढच्या वर्षी 2 महिन्याचा पगार दिला. हे कॅल्क्युलेशन लक्षात ठेवण्यापेक्षा हे ठेवावे. त्यापेक्षा असा मी शब्द वापरला. 1 कोटीचे 2 कोटी करताना काय केलं होतं? मी 10वी पास झालो, चांगल्या नंबरने आलो. पळत पळत माझ्या मित्रांसह माझ्या घरी गेलो. माझं छोटं घर होतं फार. माझे मित्र होते आणि मी, आमचे आई वडील बसले होते. आईला नमस्कार केला आणि असं सांगितलं की माझे मित्र आले, यांना काहीतरी तोंड गोड कर, जरा पहिला आलोय, अमुक अमुक असं काही असतं ना त्या वयात, तसं वाटलं मला. आमची आई म्हणाली, ती फार अशी गंभीर बोलायची. ते म्हणे, तू मार्कशीट आणलंय का? तो मार्कशीट आणलेली नाही, पण मार्क पाहून आलोय. मार्कशीट मिळालं तरी जरा 1-2 दिवस लागायचे. मी एकदम फुशारकीच सांगितलं, खूप छान मार्क मिळाले होते का? तर मिळाले होते. माझ्या आईने मला विचारलं, तुला इंग्रजीत मार्क किती? मी मार्क सांगितले. मराठीत किती? इतके वगैरे वगैरे. म्हणाले, गणितात किती? मी म्हटलं 97. बर. तिच्या चेहऱ्यावरची रेषाही हल्ली नाही, मला कळलंच नाही तिच्या मनात काय चालू आहे. ती म्हणले, यांना साखर देण्याच्या आधी जरा माझ्याजवळ बैस. आणि माझ्या पाठीवर तिने 3 चांगला मराठी शब्द वापरायचा, तर धपाटे घातले. पहिल्या वेळी मला वाटलं ही शाबासकी देते, पण त्याचा जोर जेव्हा वाढला तेव्हा लक्षात आलं ही शाबासकी नाही आहे. 3 धपाटे घातले आणि तिने मला असा प्रश्न विचारला की 97 मिळाले हे मला सांगू नको, माझा मुलगा असशील तर हे सांग की 3 कुठे गेले. या वातावरणात वाढलो मित्रांनो. मगाशी परिचयात माझे 4-5 क्वालिफिकेशन सांगितले. त्या क्वालिफिकेशनने मनुष्य जगात लक्षात नाही राहत. हे स्पिरिट होतं. आणि 3 कुठे गेले याचं तिने स्पष्टीकरण ऐकलं आणि मला म्हणाले की आता तुझ्या पुढे घेशील. सीएला मला गणित असायचं. माझा बोलताना ती फार मी इमोशनल बँकिंगचा उल्लेख केला, त्याशी अपील करायची आणि अपीलमध्ये चॅलेंज असायचं. आवाहन मराठीत आणि आव्हान, अँड अपील अँड चॅलेंज असं एकत्र असायचं. आता 2-4 वर्षाने जेव्हा तू माझ्याकडे मार्कशीट दाखवायला येशील, कधीतरी गणितात येशील, त्या दिवशी जर तुला सर्व मार्क मिळाले नाही तर मला मार्कशीट दाखवायला यायचं नाही. म्हटलं तर रागावली. मला वाटलं काही कौतुक करायला पाहिजे सगळी, परत पुन्हा हे सगळं आमच्या मित्रांसमोर केलं. रागवायचंच होतं तर मग हे कमीत कमी हे नाही, त्यावेळी जर 4 जणांमध्ये रागवलं की माणसाला जास्त राग येतो.
मलाही फार वाईट वाटतं. त्या राग येण्याचा मुद्दा नव्हता, आई बोलली होती, वाईट वाटलं. आणि नंतरच्या परीक्षेमध्ये ज्यावेळी मी हे सांगितलं की तुझी इच्छा पूर्ण झाली आहे, आज मार्क 0, सर्व मार्क मिळाले, तेव्हा ती काय म्हणाली, तुझ्यासारखे सर्व मार्क मिळणारे पुष्कळ असतात, एवढं लक्षात राहू दे. आता हे तिचं वाक्य खोटं नव्हतं. मी आपलं फुशारकीत गेलो की बघ तू सांगितलं होतं 5 वर्षांनी का असं ना तुझा शब्द पाळ. ही भूमिका आहे. आणि म्हणून आपल्याला असं एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण या पद्धतीने वागलं पाहिजे. आणखी एका सूत्राचा उल्लेख करतो, आणि ते सूत्र मित्रांनो असं आहे की आपण सहकारात वावरतो. आपण दीनदयाळजींना वाचा, आपण दत्तोपंतांना वाचा, आपण बॅरिस्टर गाडगिळांना वाचा, आपण ज्येष्ठ विखे पाटलांना वाचा. हे सगळी सहकारातली नावं मी सांगतोय. आणखी नावं घेता येतील. आपलं काम, आपल्या बँकेचं काम जे आहे ना, ते काम सामान्य माणसाला उभं करणं आहे. वी आर नॉट हिअर टू गिव्ह द फंडिंग फॉर अंबानीज अँड अडानीज. ती आपली ताकदही नाही. आणि सामान्य माणसाला मदतीचा हात द्यायचा, त्याला हात देऊन थोडं वर करायचं, आणि मी तुला हात दिला नाही असं म्हणत म्हणत तो मोठा होऊन तो दुसऱ्या कोणत्या तरी हाताला हात देता आला पाहिजे. तो सहकार आहे. आपण आपल्या दुःखाला कवटाळून बसतो, आपल्या अडचणीला कवटाळून बसतो, त्याचं दुःख आपल्याला समजत नाही. बचत गटातल्या महिलांचं दुःख आपल्याला माहिती आहे का? मी एक छोटीशी कविता ऐकली होती माझ्या कॉलेज जीवनामध्ये. फार परिणामकारक आहे ती कविता. त्या कवितेमध्ये माणसाचं जीवन दुःखाच्या संदर्भात कसं असतं त्याचं फार अप्रतिम वर्णन आहे. मी चालत होतो रस्त्याने अनवाणी, माझी या डोळ्यात नकळता आले पाणी. आता रस्त्याने अनवाणी चालताना काहीतरी टोचेल आणि डोळ्यात पाणी येईल, हा शरीर धर्म आहे. त्या कवितेत पुढच्या वेळी मनोधर्म सांगतात. कवी असं म्हणतो, थांबलेच रडणे पाहिले शेजाऱ्याला, पायच नव्हते त्याला. त्यांच्यासाठी काम करायचं आहे. त्या 5 लाख रुपयाच्या अनसिक्युअर्ड लोनसाठी जास्त काम करायचं आहे. 5 लाख रुपयाची फार प्रकरणं केली तेव्हा माझं बजेट साध्य होईल. बजेट हे ऑब्जेक्ट आहे का? मग 10 कोटीचं एक कर्ज द्यायचं आणि 5 लाखाचं म्हणजे केवढं प्रपोर्शन झालं वा? एवढे 200 पट कोण काम करेल, एवढे 200 पट कोण देईल? आणि प्रपोजल पूर्ण करतानाही माणसाच्या मनात येणं स्वाभाविक असतं. आणि 10 कोटीचं प्रपोजल चांगलंही असतं. हे नीट होत नाही म्हणून रिझर्व्ह बँकेला त्या 25 लाखाची असलेली अट 2024ला संपणारी घालावी लागली. म्हणून प्रायोरिटी लोनच्या डेफिनेशन्स बदलल्या. मी सामान्य माणसाला उपयोगी पडलं पाहिजे. असा छोटा छोटा माणूस मला त्याला उभं करायचं, त्याला एम्पावर करायचं, जास्त चांगला शब्द म्हणजे. तो दुसऱ्याला मदत करेल अशी भूमिका निर्माण करायची. तिथे रोजगार निर्माण होईल असं मी पाहिलं पाहिजे. त्याच्याशी मी जवळीक साधली पाहिजे. तो पैसे फेडू शकत नसेल तर का फेडत नाही हे मी पाहिलं पाहिजे. त्याच्याशी माझा संपर्क पाहिजे, त्याच्याबरोबर माझा सहवास पाहिजे, त्याला मी समजून घेतलं पाहिजे. हे बँकिंगमध्ये मी क्लार्क आहे, मी अधिकारी आहे, आणखी कोणी आहे म्हणून माझा कामाचा भाग आहे का? नाही. याच्यासाठी मला पगार मिळतो का? नाही. लोन इज सँक्शन. मग एनपीए होईस तोपर्यंत चिंता नाही. मधल्या प्रवासाचं काय? मधला प्रवास माणसांशी ना. कर्ज कोणाला दिलेला आहे? कर्ज कशासाठी दिलेलं आहे? हा प्रवास मी करत असताना मला सामान्य माणूस मोठा झाला पाहिजे ही भूमिका मी विसरता कामा नये. म्हणजे आम्ही सहकारातलं काम करतो. नाही तर मग आम्ही सगळ्या 1500 बँकांमधल्या 50 बँकेत काय हवंयत? इथल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असलेली जी काही परिस्थिती असेल त्यातली माझी ती परिस्थिती थोडी बदलली पाहिजे. सगळी नाही बदलू शकत. सगळा काळोख दूर नाही करता येत. सगळी आग विझवता येत नाही.
तरी त्या एका कथेमध्ये सांगितल्याप्रमाणे चिमणी समुद्रातून पाणी आणते ना, आगीवर टाकते. कोणीतरी विचारतं त्या चिमणीला की काय करतेस तू, चोचीत आणलेल्या पाण्याने आग विझणार आहे का? तेव्हा त्या चिमणीने दिलेलं उत्तर असं आहे की मला आग विझणार नाही हे मला माहिती आहे, पण मी आग विझवण्याचा प्रयत्न केला नाही, अशी माझी इतिहासात नोंद होऊ नये अशी माझी इच्छा आहे. हे माझं करणं सतत राहिलं पाहिजे मित्रांनो. हे सतत राहणं आपल्या मनामध्ये राहिलं पाहिजे. हे राहणं आपण सातत्याने आपल्या मनावर बिंबवलं पाहिजे. आणि स्वाभाविकरित्या आपलं आयुष्य असं घडत गेलं की बँक मोठी होईल. मग सांगितलेले सारे मिशन्स आणि व्हिजन त्यावेळी पूर्ण होतील. आपल्या स्वतःची मनोवृत्ती, आपल्या स्वतःची मनस्थिती, आपल्या स्वतःचं ज्ञान, आपल्या स्वतःचं समर्पण, आपल्या स्वतःची कल्पना, आपल्या सहकाऱ्यांबद्दलचं आपलं नातं. म्हणून आपण उल्लेख असा केला ना की आपण कुटुंबात आहोत. हे माझे ब्रँच मॅनेजर नाहीत, हे माझे CEO नाहीत, हे माझे कुटुंब प्रमुख आहेत. आणि कुटुंब प्रमुखाचा मला कळलेला अर्थ असा आहे मित्रांनो, चढ उतार येणार, मान अपमान होणार, अडचणी निर्माण होणार, हे सगळं खरं आहे. संसारामध्ये राहिल्यानंतर गोड पदार्थाची एक जाणीवपूर्वक उपमा एका साहित्यिकाने दिली ती अशी की बासुंदी खाण्यापेक्षा श्रीखंड खावं असं म्हणाले. आवडतं काय तो बाजूला ठेवायची, पण त्याला मी विचारलं की असं का? त्यामुळे श्रीखंड हा नेहमी जर नुसतंच गोड असेल तर फारसं आवडत नाही. श्रीखंड हे आंबट गोड जरा बरं असतं. असं कमी अधिक घडत राहील असं आंबट गोड श्रीखंड आपण सगळ्यांनी आपल्या वाट्याला येणारं, पण बाजारातून न आणलेलं, घरी चक्का लावलेलं, कोणत्या तरी आता सापडत नाही पण जिथे शक्य आहे तिथे खुंटीवर टांगलेलं, त्या निचरा केलेल्या असलेल्या दह्यातून सगळं पाणी निघून गेलेलं, मग ते घुसळलेलं, योग्य प्रमाणामध्ये त्यात साखर मिसळून कुठे साखरेचा दाणा राहत नाही ना याची पाहिलेलं, कोणीतरी मग त्यामध्ये असलेली जायफळाची चव टाकलेली आहे, कोणीतरी केशर टाकलं आहे, कोणीतरी जर्दाळू, कोणीतरी त्यात चारोळी टाकली आहे. अशा पद्धतीने तो गोडवा अधिक वाढवणं आणि हा गोडवा वाढवता वाढवता त्या आंबट गोड चवीची असलेली भाग आपण आपल्या मनामध्ये रुजवत आपण आपल्या बँकेला मोठं करावं असं आपण सर्वांना आवाहन करण्यासाठी मी इथे आलो. मी तुमच्या मनातलं बोललो आहे हे मला माहीत आहे. माझ्याजवळ वेगळं सांगण्यासारखं काही नाहीच. ज्येष्ठांकडून ऐकलं ते तुम्हाला सांगितलं, ज्येष्ठ नसताना सांगितलं 1, तुमच्या मनातलं सांगितलं 2, आणि जेवण इतकं तयार असताना माहीत नाही गोड काय पदार्थ आहे. जेवणापूर्वी तुमच्या मनामध्ये असा संदेह निर्माण होऊ नये. तुमच्या रसिकतेला तर मित्रांनो धन्यवाद आहे, कारण तुम्ही फार उत्स्फूर्तपणे माझं ऐकता आहात. मला जोपर्यंत माझ्या नजरेचा टप्पा दिसतोय तुमच्या रसिकतेला तर धन्यवाद आहेत, पण तुमच्या संयमाला धन्यवाद देतो आणि थांबतो.